लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 30 जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीने आता विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। राज्यात पुन्हा महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी तिन्ही पक्ष सज्ज झाले आहेत। नमस्कार, मी रामेश्वर जामगे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का देत मुसंडी मारणाऱ्या महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्र केलं आहे। विधानसभेची निवडणूक 4 महिन्यावर आली आहे। राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी तिन्ही पक्ष कामाला लागले आहेत। राज्यात विधानसभेच्या 288 जागा आहेत। लोकसभा निवडणुकीत सांगलीसह मुंबईतील 2 जागांवर महाविकास आघाडीत खटके उडाले आहे। त्याचा फटका आघाडीला काही प्रमाणात बसला। महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीचं जागा वाटप, उमेदवार निश्चिती बऱ्यापैकी आधी झाली। त्याचा फायदा आघाडीला निवडणुकीत झाला। उमेदवारांना प्रचारासाठी बराच वेळ मिळाला। महायुतीचं जागा वाटप रखडलं, उमेदवारांची नावं निश्चित होण्यास बराच विलंब झाला। नाशिक, ठाणे, संभाजीनगरच्या जागांचा प्रश्न रखडला होता। लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी महाविकास आघाडी कामाला लागली आहे। अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पुढील आठवड्यात बैठकीसाठी दिल्लीला बोलावलं आहे। लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेऊन विधानसभेच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा होईल। काँग्रेसनं कोणत्या जागा लढवायला हव्यात, पक्षाची ताकद कुठे कुठे आहे यावर बैठकीत उहापोहा करण्यात येईल। सांगलीसारखा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी काँग्रेस दक्ष आहे। लोकसभा निवडणुकीत 13 जागा जिंकत काँग्रेस महाविकास आघाडीतील सर्वात मोठा भाऊ ठरला आहे। लोकसभा निवडणुकीत आघाडीचं जागा वाटप व्यवस्थित झालं, त्याचा फायदा आघाडीला निवडणुकीत झाला। आता विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करून राज्यात सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यासाठी लवकरच जागा वाटपावर चर्चा होईल। आम्ही एकमतानं हा विषय मार्गी लावू, असं महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे। लोकसभेमध्ये 48 पैकी 30 जागा जिंकून महाविकास आघाडीनं ताकद दाखवून दिली आहे। राज्यात मतदारांनी दिलेला कौल पाहता शिंदेच्या शिवसेनेचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार माघारी फिरू शकतात। दोन्ही पक्षांकडून आमदार संपर्कात असल्याचे दावे करण्यात आले आहेत। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा आमदारांची पक्षांतर पाहायला मिळू शकतात का, हाही प्रश्न सर्वसामान्यांमध्ये पडत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा। धन्यवाद।